नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। नागपूरमध्ये लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर्स लावून या तेलाची विक्री होतीये। नागपूर पोलिसांनी या संदर्भात आता मोठी कारवाई केली आहे। निलेश दिलीप साहू असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। यावेळी कारवाई दरम्यान खुलं विकलं जाणारं तेल हे डब्यामध्ये भरलं जात आहे आणि त्यावर ब्रँडेड कंपनीचं लेबल लावलं जाते। यावेळी बनावट लेबल लावलेले 28 तेलाचे डबे, शेकडो कागदी लेबल्स, तेलाचे डबे भरण्यासाठी मोटर पंप, पॅकिंग पट्टी असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कॉपीराइट सह ट्रेडमार्क कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर नागपूरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जो 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला। ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे, जे सर्व करत होता, तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे।